ही गोष्ट उमा आणि किसनची आहे, जे खूप कंजूस होते. रेशन आणण्यामध्ये 2 नाणी खर्च होतील. आज जेवण बनवणं गरजेचं आहे का, हातचं सोडून? अरे उमा काकी, छोट्याचा वाढदिवस होता ना, म्हणून लाडू बनवले होते. हे घ्या. अरे वा विमलावती, आमच्या दोघांकडून आशीर्वाद दे हो त्याला. नक्की काकी, देईन देईन. हे घ्या. बघा, झाली आपल्या दोघांच्या जेवणाची सोय. वाह वा 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 वा, काय चव आहे. अरे हे मी काय केलं? मी तर या चविष्ट लाडूंना खाऊन टाकलं. याने तर माझी भूक शमवायची सोडून अजूनच वाढवली ढवळून. तुमची भूक मिटवण्याच्या नादात पिशवीत ठेवलेल्या मुद्रांचं नामोनिशाण सुद्धा राहणार नाही. थोडं स्वतःवर नियंत्रण ठेवा. ठीक आहे, तोंडावर तर नियंत्रण ठेवेन, मात्र जिभेवरून लाडूची चव आणि नाकातून त्याचा सुगंध जाता जात नाही. चला, मनातून विचार जावा म्हणून झोपूया. लाडू आता तर राहवतच नाहीये. हो, मला पण ग नाही राहत. ही घ्या नाणी, आणि या कागदावर लाडू बनवण्याच्या सामानाची यादी आहे बरं का. थोडं थोडं घेऊन या हो. वाह, तू तर माझ्या पोटातली गोष्ट ओळखलीस. मी आत्ता आलो ढवळून. अरे वा, हा सुगंध. वाह, काय सुगंध आहे. काकूंनी लाडू बनवलेत का? काय बोलतोयस तू हे? कदाचित शेजारी कोणीतरी काहीतरी बनवत असेल. जा. माणसं 2 आणि लाडू 3. आधी एक एक खाऊन घेऊया आपण. वा वा, चविष्ट. असं कसं? एवढी मेहनत करून बनवलं आहे मी, आणि खाणार तुम्ही? अगं, पण लाडू बनवण्याची कल्पना कोणी दिली होती? पण नाणी कोणी काढली? पैसे कोणी काढले असतील तरी खाणार तर मीच. नाही मीच. नाही मी. नाही मी. मी. अच्छा ठीक आहे, याला अर्धा अर्धा करूया. मग ठीक आहे. नाही नाही, थोडे इथे. तुझा वाटा तर मोठा झाला मग. अरे नाही नाही, छोटा तर आहे. बरोबर नाही, आता तुम्ही जास्त घेत आहात. थोडं इथे. नाही. त्यांची अर्धा लाडू खाण्याची युक्ती सुद्धा चालली नाही. शेवटी त्यांनी एक अट घातली की दोघही एकमेकांशी अजिबात बोलणार नाही. ज्याच्या तोंडून पहिला शब्द निघेल तो अट आणि लाडू दोन्हीही हरेल. ही तर गप्प नाही बसू शकत. मी अट तर आरामात जिंकेन. किती वेळ गप्प बसतील? यांच्या तोंडून मी काही ना काही वदवून घेईनच. कोणी काहीच बोललं नाही आणि दोघेही एकमेकांची वाट पाहता पाहता झोपी गेले. उठलो तर तोंडून काही निघायला नको. गुपचूप झोपून जातो. अच्छा, मी सुद्धा झोपूनच राहीन. नाही उठणार, नाही काही बोलणार.
दरवाजा बंद आहे? काकी, काकी, उमा काकी, दरवाजा उघडा. काय दरवाजा वाजवताय? कुणीतरी बाहेर गेले असतील ते. कुठे गेले असते तर दरवाजाची कडी बाहेरून बंद असती ना, आतून नाही. आतमधून बंद आहेत? काही गडबड तर नाही ना? आपल्यापैकी कोणीही त्यांना 2 दिवसापासून पाहिलं नाही पै पै जोडून. दरवाजा तोडावा लागेल. अरे आपले किसन काका आणि उमा काकू कंजूशीमुळे पोळीचा एक घास देखील खात नाहीत. दरवाजा तुटला तर काय करतील? अरे एवढा वेळ नाही आपल्याकडे. दरवाजा तोडावा लागेल पै पै जोडून. आता तर एकच उपाय आहे. तुम्ही लोक इथे आहात? काका, ओ काका, काकी. अरे एवढं सगळं झालं पण ह्यांची झोप कशी उडत नाही पै पै जोडून? माझी शंका खरी तर नाहीये ना? अरे ज्याची भीती होती तेच झालं रे पै पै जोडून. काका काकी आपल्याला सोडून गेले रे. असं कसं झालं रे? आता काय करायचं? आग? अरे कोणीतरी वाचवा काका काकीला. अरे पण आधी स्वतःला तर वाचवा. आग तर खाटेपर्यंत पोहोचली. अगं उठ, पळा. अखेर मी जिंकले. नाही, वाचवा. काकाचं भूत. आग. अरे इथे कोणी भूत भीत नाहीये. आम्ही जिवंत आहोत ढवळून. अरे हो, हे तर खरोखरच जिवंत आहे. अरे बघत काय बसलायत, आग विझवा. आमचा लाडू. अरे हातच जळाला. नाही, आमचा लाडू. जयदेव एक गरीब मजूर होता. त्याच्याकडे संपत्तीच्या नावावर फक्त एक घोडा होता. त्याला तो खूप प्रेम करायचा आणि तोच त्याच्या कमाईचा एकमेव मार्ग देखील होता. मात्र कर्जामुळे काही नाण्यांसाठी त्याला त्याचा घोडा उडंकाकडे गहाण ठेवावा लागला. जयदेव दिवस रात्र मेहनत करून नाणी गोळा करू लागला. काही दिवसांनी जेव्हा त्याने खूप मेहनत करून बरीचशी नाणी गोळा केली, मग ती घेऊन तो आनंदाने उडंकाकडे गेला स्वतःचा प्रिय घोडा परत घेण्यासाठी. ही घ्या तुमची सगळी नाणी. बस माझा घोडा मला परत करा. अरे कुठे आहे, कुठे आहे माझा प्रिय घोडा? तुझा घोडा किती छान, केवढा सुंदर घोडा होता. मी खूप प्रयत्न केला, मात्र फक्त इतकंच वाचवू शकलो रे.
इतकंच वाचू शकलं म्हणजे? आणि हे सगळं तुझा घोडा काय? फक्त शेपूटच राहिली रे. बाकी सगळा घोडा लांडगा खाऊन गेला रे. मला माफ कर, मी तुझ्या घोड्याला वाचवू शकलो नाही रे. ही शेपटी बस एवढीच त्याची शेवटची खूण राहिली रे. माझा घोडा. याला म्हणतात साप पण मेला आणि काठी पण नाही तुटली. अरे हो, ह्याच्याबद्दल तर मी सांगायलाच विसरले. हा आहे वीरवरा, जयदेवचा सगळ्यात चांगला मित्र आणि खूपच चतुर सुद्धा. अरे मित्रा जयदेव, काय झालं? तू इथे रडतोयस कशाला? वीरवरा माझ्या मित्रा, मी काय करू मला सांग. झालं असं की माझा घोडा, माझा प्रिय घोडा जिवंत नाही राहिला आणि मी दुर्दैवी त्याला शेवटचं पाहू देखील नाही शकलो. काय? पण कसं? हे काय आहे? माझ्या घोड्याची शेपटी. पण बाकीचा घोडा कुठे गेला? लांडग्याने खाल्ला. फक्त ही शेपटीच तेवढी उरली. उडंकाने खूप प्रयत्न केला पण तो त्याला नाही वाचवू शकला. तो कंजूस उडंका. हो, मी घोडा त्याच्याकडे गहाण ठेवला होता. आता मला खूप पश्चाताप होतोय की मी घोडा गहाण का ठेवला. उडंकाकडे? आणि लांडग्यांनी फक्त शेपटी का सोडली? नक्कीच काहीतरी काळबेरा आहे. हे तर खूपच वाईट झालं मित्रा, पण तू घाबरू नकोस. मी तुझा घोडा परत मिळवून देईन, हे वचन आहे माझं. फक्त ही शेपटी मला देऊ द्या. शेपटी? पण का? एवढीच तर खूण उरली आहे माझ्या घोड्याची. माझ्यावर विश्वास ठेव मित्र. मला नाही माहित तू काय करणार आहेस मित्रा, पण मला तुझ्यावर आणि तुझ्या बुद्धीवर पूर्ण विश्वास आहे. मी जयदेवला वचन तर देऊन बसलो, पण आता घोडा कुठे शोधणार? कोण आहे? कोण आहे तिथे? उडंका? शैतानाचं नाव घेतलं आणि शैतान हजर. उडंका, हा घोडा तर जयदेवचा आहे. म्हणजे माझा संशय तर खरा ठरला. या वेळेस हवरटपणा करून ह्याने चुकीच्या व्यक्तीला त्रास दिलाय. हा, हे योग्य ठरेल. अरे बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये. पटकन तू खजिना घेऊन बाहेर ये. खजिना? काय म्हणालास? खजिना? नाही नाही, मी तर असं काहीच नाही म्हटलं. नाही नाही, मी ऐकलंय, आत्ताच ऐकलंय. तू हे बोललायस. उडानकाचे कान या बाबतीत चुकूच शकत नाही पै पै जोडून. आणि तू हे काय खेचतोयस रे? खूपच चतुर आहात तुम्ही. आता तर तुम्हाला सांगावंच लागेल. माझा जादुई घोडा या बिळात शिरला आहे आणि नखरे बघा ह्याचे. बाहेर निघायचं नावच घेत नाही. जादुई घोडा? कधी घोडा जादुई असतो काय? हो हो, नक्कीच असतो. हे बघा ना, घोड्याची शेपटी आहे. या घोड्याचं वैशिष्ट्य आहे की हा कुठेही लपलेल्या खजिन्याचा वास घेऊ शकतो. असं दिसतंय की ह्या बिळात मोठा खजिना दडलाय, म्हणून हा आत शिरलाय. हा पटकन बाहेर आला आणि याने खजिना माझ्या हातात दिला की माझे सगळे दुःख दूर होऊन जातील. खजिना? अहो भाऊ, भाऊ, अहो भाऊ, अहो भाऊ, तुमच्याकडे एखादी झोळी आहे का?
ते झोळी तर आहे, पण त्यात एक मोठं छिद्र पडलेलं आहे. ती काय कामाची नाही. हा, पण हा घोडा आहे माझ्याकडे. खूप जोरात धावतो. तुला हवा तर तू माझा घोडा घेऊन जा आणि गावातून झोळी घेऊन ये. तोपर्यंत मी इथेच या खजिन्यावर म्हणजे ह्या शेपटीवर नजर ठेवतो. हो जरा इथे या आणि ह्या शेपटीला धरून ठेवा. वीरवरा लगेच उडंकाच्या घोड्याला घेऊन तिथून निघून जातो. उडंका त्याला बघून हसतो. मोठा हुशार समजत होता स्वतःला. आता त्याचा खजिना सुद्धा माझा होईल आणि त्याचा घोडा. ते काय घोडा कुठे गेला? अरे खजिना कुठे आहे? अरे ही तर शेपूट आहे तीच. यानं तर माझाच डाव माझ्यावर उलटवला. मूर्ख बनवला मला त्याला. दुसरीकडे वीरवरा घोड्याला घेऊन सरळ जयदेवकडे जातो. माझा घोडा, माझा प्रिय घोडा, आता मी तुला कधीच स्वतःपासून वेगळं करणार नाही. धन्यवाद मित्रा, धन्यवाद. तू नसतास तर माझं काय झालं असतं. तूच माझा खरा मित्र आहेस. तुझ्याकडे तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. अरे असं नको म्हणूस मित्रा. मैत्री निभावणं हे काम नाही, कर्तव्य आहे. आता तुझ्या घोड्याची काळजी घे, नाहीतर मीच याला घेऊन जाईन. माझा धोतर कुठं आहे? पै पै जोडून इथेच तर बाळवायला ठेवली होती. मी तर धोत्राला याच दगडापाशी बाळवायला ठेवलं होतं. असं दिसतंय की हवेत उडून गेली असावी. विजयनगर मध्ये मुरली, सुरेश आणि प्रकाश एकत्र मिळून मोठ्यात मोठं कोडं चुटकी सरशी सोडवत असत. काही पण. अरे हवेत उडून गेला असता तर मग वरती ठेवलेला दगडाचा तुकडा खाली पडला असता. हवेमध्ये धोतर उडालं असं आणि दगड पडला असा. आलं का लक्षात? याचा अर्थ असा आहे की नक्कीच कोणीतरी मुद्दाम धोतर गायब केलंय. अरे धोतर आहे खजिना थोडी की कोणी उचलून घेऊन जाईल. काही पण काय बोलताय? केशव भाऊ, हे धोतर घेऊन कोणीतरी पळत होतं. पळता पळता याच धोतरात पाय अडकून तो पडला. हे तर माझा धोतर आहे. अरे यामुळे हे सिद्ध होत नाही की तुम्ही खूप हुशार आहात. इथे तर कोणी आपली कदरच करत नाही. हरकत नाही. एके दिवशी आपण असं कोडं सोडवूया की आपल्याला सगळे मानू लागतील. हे कसलं निशाण आहे? ऐका, तुम्ही इथून कोणाला जाताना पाहिलंय का? आता सांगतो तुम्हाला. हा काय तमाशा लावलाय तुम्हा तिघांनी? माझा वेळ वाया घालवण्याची शिक्षा माहिती आहे का तुम्हाला? सेनापतीजी, काही पत्ता लागला का? हा, हे ठसे बघून तरी असं वाटतंय की इथून आताच एक भला मोठा उंट गेलाय, ज्याचा फक्त एकच डोळा होता. त्या उंटावर एक लहान मुलगा आणि एक बाई बसली होती. सेनापतीजी, यांना कसं माहिती की एक लहान मुलगा आणि बाई उंटावर बसून गेलेत? ह्याच लोकांच्या साथीदारांनी मिळून तर माझ्या मुलाचं आणि बायकोचं अपहरण केलं नाहीये ना?
मुरली, सुरेश आणि प्रकाश यांना सेनापती विजय सेतू चोरांचा साथीदार म्हणून अटक करतात आणि त्यांना राजा विद्याधर यांच्या समोर हजर केलं जातं. अच्छा, तर तुम्ही याच्या बायको आणि मुलांना बघितलं सुद्धा नाही? नाही महाराज, सेनापतींना आम्ही जे काही सांगितलं ते हवेच्या सुगंधावरून, पृथ्वीच्या कंपनांवरून आणि तीक्ष्ण नजरेने बघून सांगितलं आम्ही. अच्छा, तर तुम्ही इतके चतुर आणि चालाक आहात. हो, आम्ही तर फक्त प्रयत्न करत असतो महाराज. महाराज, ही तर फारच मोठी आश्चर्याची बाब आहे. जर आपली आज्ञा असेल तर आपल्या समोर या तिघांची आपण परीक्षा घेऊया का? अवश्य, माझी अनुमती आहे. धन्यवाद महाराज. तर आमचे सैनिक तुमच्या समोर एक भली मोठी पेटी घेऊन येतील. पेटी उघडल्याशिवाय तुम्हा तिघांना हे सांगायचं आहे की त्या पेटीमध्ये काय आहे. कोणी असं कसं सांगू शकतं? मला नाही वाटत त्यांना जमेल. तिघा आता अडकणार आहेत. शांत व्हा. सांगा, तुम्हाला मान्य आहे का? हो, मान्य आहे आम्हाला. दक्षिण द्वारापाशी जे पहारेकरी आहेत त्यांना सांगा पेटी घेऊन इथे या. तर मग सांगा बरं, या पेटीच्या आतमध्ये काय आहे? या पेटीमध्ये एखादी एक गोल वस्तू आहे आणि ती गोल वस्तू डाळिंब आहे. डाळिंब? अरे, यांना कसं काय माहित पडलं? महाराज, पेटीमध्ये डाळिंबच आहेत आणि ती सुद्धा कच्ची आहेत. महाराज, महाराज, हे कसं काय संभव आहे? काय झालं प्रधानजी? या पेटीमध्ये खरोखर कच्ची डाळिंब आहेत का? होय महाराज. मी नाही मानत. या पेटीला ताबडतोब उघडा. असंभव. हे तुम्ही तिघांनी कसं काय ओळखलं? महाराज, जेव्हा सैनिक पेटी आणत होते तेव्हा त्यातून आम्हाला कसल्या तरी वस्तूचा गोल गोल फिरण्याचा आवाज आला. त्यावरून आम्हाला हे कळलं की याच्या आतमध्ये ठेवलेली वस्तू गोल आहे आणि ती गोल वस्तू डाळिंब आहे. हे आम्हाला यावरून कळलं की अट घातल्यानंतर मंत्रीजी यांनी दक्षिण द्वारापाशी उभ्या असलेल्या आपल्या पहारेकरांना आतमध्ये बोलवलं आणि त्याच दक्षिण द्वाराच्या बाहेर तुमची डाळिंबाची बाग आहे आणि पहारेकरांच्या बुटांवर डाळिंबाची पानं लागलेली आम्हाला दिसली, ज्यावरून आम्हाला हे कळलं की या पेटीमध्ये ठेवलेली गोल वस्तू डाळिंबच आहे. चला, ही गोष्ट तर मी मान्य केली. मात्र हे सांगा की डाळिंब कच्ची आहेत हे तुम्हाला कसं काय कळलं? तुमचं एखादं भूत पेटीच्या आतमध्ये शिरून डाळिंब बघून किंवा चाखून तर नाही ना आलं? बोला बोला बोला, अडकलात की नाही? मंत्रीजी, असे प्रश्न तुमच्याकडून अपेक्षित नव्हते. कारण प्रत्येक फळाला पिकायला एक योग्य वेळ लागते आणि सगळ्यांनाच माहिती आहे की सध्याच्या वातावरणात डाळिंब पिकत नाहीत. आणि ती पिकलेली नाहीत तर कच्चीच असणार ना. हा महाराज. वा, अविश्वसनीय. तुम्हा तिघांच्या बुद्धिमत्तेने मला आश्चर्यचकित केलंय. क्षमा महाराज, मात्र यावरून हे सिद्ध नाही होत की हे तिघे चोर नाहीयेत. कारण न पाहता यांना कसं काय कळलं की यांची मुलं आणि बायको याच रस्त्यावरून गेलेत आणि ते सुद्धा उंटावरती बसून. महाराज, तिथल्या मातीवर उंटाच्या पायांचे ठसे बघून एखाद्या लहान मुलाला देखील कळेल की हे उंटाच्या पायाचे ठसे आहेत म्हणून. मात्र तो उंट एका डोळ्याने आंधळा होता हे काय उंटाने येऊन तुम्हाला सांगितलं? अजिबात नाही, कारण त्या उंटानं रस्त्यावरच्या एकाच बाजूचं गवत खाल्लं होतं. दुसरीकडे जास्त गवत असूनही त्याने खाल्लं नव्हतं. आता तुम्ही विचाराल की मुलं आणि बायको त्याच उंटावरून गेले आहेत हे आम्हाला कसं कळलं? तर झालं असं की बायको आणि तिच्या मुलांच्या पायांचे ठसे काही काळ उंटाच्या पायांच्या ठशांसोबत दिसत होते, पण तो उंट बसल्यानंतर मात्र
त्यांच्या पायांचे ठसे गायब झाले. यावरून आमच्या लक्षात आलं की ते उंटावरून बसून गेलेले आहेत. यांचं म्हणणं बरोबर आहे महाराज. यांची बायको आणि मुलं उंटावर फिरता फिरता घरी सुरक्षित परत आलेले आहेत. काय? मला आज्ञा द्या महाराज. मला माफ करा, मी तुमच्यावर चुकीचे आरोप लावले. मी येतो आता. शाबास, तुम्ही तिघ तर खरोखर कमाल आहात आणि कमाल करणाऱ्या लोकांना आमच्या हृदयात नेहमी एक विशेष स्थान असतं. काय म्हणता प्रधानजी? होय महाराज. आणि अशा पद्धतीने त्या तिघांनी एकत्रपणे काम करून स्वतःच्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करून राजाला प्रभावित केलं. त्यानंतर दूर दूरून लोक स्वतःच्या समस्या घेऊन येत आणि त्यांच्या समस्यांचं समाधान करून घेत. आलं लक्षात अम्मा. ते तिघ एकत्रपणे काम करू शकतात तर आम्ही का नाही? पुढच्या खेळात फक्त बॉलच पास करणार नाही तर आपण त्यांना 1 नाही 2 नाही तर 3 गोलने त्यांना हरवू. 3च का? आपल्या प्रिय अम्माच्या आशीर्वादाने आणखी एक एक्स्ट्रा गोल करायचाय ना. आपण त्यांना 4 गोलने हरवू. द्या टाळी. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.